होऊ न देता देवेंद्रजी ज्यावेळेला मुख्यमंत्री असतात किंवा कोणीतरी बावनकुळेजी अध्यक्ष असतात किंवा कोणतरी रवीजी अध्यक्ष असतात चव्हाण, त्यावेळेला ती पार्टी त्या पार्टीच्या ध्येय धोरणाप्रमाणे चालते. त्यामुळे आमच्या पार्टीची कोणी काळजी करण्याचं कारण नाही. अजूनही काही लोकांना आता दर मंगळवारी आमच्याकडे कॅबिनेट असल्यामुळे त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश असतात का, आता कॅबिनेट असल्यामुळे मंत्री पण आपापल्या भागातल्या प्रवेशाला येतात. त्यामुळे अजून खूप प्रवेश व्हायचे आहेत. त्या प्रवेशातून पार्टी मजबूत होईल, पार्टीची दिशा बदलणार नाही. कोणी माझं एक बरं आहे की माझा एक माणूस मी हळवंकरांशी काय बोलतोय असं व्यक्तिगत नाही, पण जाहीर बोलतो ते सगळं कॅसेट करत असतो आणि मग तुमच्यासारख्याने धचमा केला की मग तो ऐकवतो. तर आत्ताही प्रेस कॉन्फरन्समध्ये मी काल काय म्हटलो हे मी दाखवेन. मी असं म्हटलं, कसं असतं की सुरुवातीला आपण नावांचे उल्लेख करतो, व्यासपीठावर उपस्थित म्हणजे काय समजा काल होतं जिल्हाध्यक्ष सम्राट माडिक, शरद लाडच्या नावाशी जरा मी थवकून असं म्हटलं की शरद लाड की जे भविष्यातले पदवीधरचे उमेदवार असू शकतात त्याला दिल्लीने मान्यता मिळाल्यानंतर. मला कार्यपद्धती माहिती आहे की पहिले आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवते, मग राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवते, मग घोषित. मी घोषित करणारी ऑथॉरिटी अध्यक्ष होतो तेव्हा पण नाही, माझी टीम आहे ती टीम ठरवणार. त्यामुळे मी काही शरद लाडांची उमेदवारी घोषित नाही केली. पण राजकारणामध्ये कोणी कोणाकडे काही हेतू नाही, निस्वार्थ बुद्धीनेचा आलो असं नसतं. तर शरद लाडांच्या घरामध्ये पदवीधरची आमदारकी असताना तुम्ही नाही दिली चालेल हो, आम्ही येतो असं कधी होतं का? त्यामुळे त्यांचं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. घोषित यावर तुमचं ऑब्जेक्शन जर असेल तर मी काही घोषित केलं नाही. अरुण लाडाने त्यांना काय शब्द दिला याचा माझ्या पार्टीशी काहीच संबंध नाही. त्याने अरुण लाडांना जाऊन विचारावं जाब की तुम्ही तर म्हणाला होतात की घरातून कोणी नाही, आता शरद लाड कसे करतात? मुश्रीफांना हे न कळणे की मुश्रीफ हे कच्चे राजकारणी नाही आहेत, की राजकारण हे प्रवाही असतं आणि अलीकडे ते इतकं प्रवाही आहे की सकाळी दुपारी संध्याकाळी वेगळं असतं. पण त्यामुळे आमच्या पार्टीवर काही परिणाम होणार नाही, आमचा विचार बदलणार नाही, आमची कार्यपद्धती बदलणार, आमची दिशा बदलणार. मी वर्षानुवर्ष मला पाहता माझ्या टीमच्या साह्याने, मी एकटा कधी काही काम करत नाही, आम्ही सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करत. म्हणाला पहिलं सांगलीचा विषय संपतो, तो काल संपला आहे. सुधीर दादाला मी असं म्हटलं की तुम्ही तर आमचे पार्टीचे मालक आहात, लोकल आमदार आहात, तर तुम्हाला मला काय देवेंद्रजींना जाब विचारण्याचा अधिकार आहे. हो, सांगलीत येऊन तुम्ही असा वेगळा विचार काय करता? देवेंद्रजींना विचारण्याचा अधिकार आहे, पण तो व्यक्तिगत भेटीमध्ये तुम्ही डायरेक्ट एक खलिता काढला आणि तो खलिता काढून तो वर्तमानपत्रात छापून आणला, सोशल मीडियात दिला. पण मी काही रागवलं नाही. सुधीर दादांचं आमच्या पार्टीमध्ये असं स्थान आहे की त्याच्याकडून रागवू शकत. पण मग मी मात्र माझी कार्यपद्धती फॉलो केली. त्यांना 1 to 1 येऊन बसलो, जवळ अध्यक्ष बसवला आणि इथे आलेत आमच्या संघटनेमध्ये ते बघून बसवलं. पण त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही काय म्हणालात की मी 22 जागा जयश्री वहिनीला देतो म्हणाला. जयश्री वहिनी असं म्हणतात की मला 22 पाहिजे, मी 22 देतो असं म्हटलेलं एक वाक्य शोधून दिलं तर मी वाटेल ते हरेल. ते म्हणाले नाही पण काहीतरी कन्फ्युजन झालं, ते समजा त्या मागतायत आणि त्या खूप चांगल्या राजकारणी असल्यामुळे त्या असंही सांगतील की दादाने मला 22 मान्य केलं आहे. पण मी मान्य केलं आहे असं कुठे काय रेकॉर्डवर आहे का? मी वारंवार अशी मांडणी करतो आहे की जे आमच्याकडे येतील त्यांच्या जागा म्हणजे फिगर, माणसं नाही. आमच्याही 43 फिगर आहेत, माणसं नाही. सगळे 43सुद्धा बदलू शकतात, सगळे त्याचे कंटिन्यू होऊ शकतात. सर्वेवर ठरणार आणि सर्वे शेवटी देवेंद्रजींच्या टेबलवर जातो. देवेंद्रजी असे राज्यकर्ते निर्माण झाले की जे दिवसाला 22 तास काम करतात. ते चंदगड तुमचं तर मी होऊन काय नाही ते करत. ते म्हणलं का चंदगड कुठं आहे, ते गडहिंग्लज कुठं राहिलं. त्यामुळे निर्णय तिथे होतात, फिगर आपण कमिट करणार की नाही. समजा आता आमचे अप्पी पाटील आले तर अप्पी पाटील म्हणतील काय की मागच्या जिल्हा परिषदेत माझे 2 जण होते, बरोबर ना.
तर ते 2 जागा मला द्या. म्हणून 2 देऊ, पण तिथे उभे कोण करायचं हे जरा सर्वेवर ठरवू. ते मान्य करतील, कारण त्यांना माहिती आहे की सर्वेवर नाही ठरवलं तर 2 जागा घेऊन बसून दोन्ही पडतील. तसं सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये आमची जी मूळ ताकद आहे त्या फिगरच्या खाली आम्ही जाणार नाही, त्या फिगरच्या वरच आम्ही जाणार. पण नव्याने आलेल्यांना तुमच्या आहेत तेवढं फिगर मी देईन असं म्हटल्याशी ते येणार नाही, त्यांचे बरोबरचे कार्यकर्ते येणार नाही. तर काल दादांना ते सगळं क्लिअर झालं. मग दादांनी पुढचा मुद्दा मांडला किंवा काही जणांनी महापौरच्या निवडणुकीत गद्दारी केली, त्यांना तिकीट देणार नाही तुम्ही असं म्हणालात, पण त्यांनी तर विधानसभेमध्ये काम केलं आहे. मग मी दादांना असं म्हटलं की आयुष्यामध्ये त्या त्या घटका सहित वेगवेगळं राजकारण असतं आणि मकरंद देशपांडे साक्षी आहेत. त्यांच्या समोरच मी 7 मधल्या 5 मध्ये तुम्ही कसे देऊ शकत नाही दाखवलं. मग ते म्हणाले हे 2चं काय, तर मग बोलूया ना आपण. पण तुमच्या समोरच मान्य झालं ना की तुम्ही पण असं म्हणाल की नाही ह्याला देता येणार नाही, ह्याला देता येणार नाही. तर ज्यांनी गद्दारी केली मग नंतर तुमच्या विधानसभेचे काम नाही केलं त्यांना देऊया, ते नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे. असं सगळं झालं तरीही त्यांच्या मनात काय राहिलं. 6 तारखेला मी दुपारी एक 12-13 जणांची भोजन बैठक लावतो आहे, ज्यात तेच कशाला भाऊ तुमचं काही म्हणणं आहे का, हो शेखरानंदा तुमचं काही, अरे धीरज सूर्यवंशी की जो महापौरला पडला, सगळ्यात जास्त दुःख त्याच्या म्हणत आहे की मला पडला, तर धीरज सूर्यवंशी तुझं काय आहे का, आवटी तुमचं काय आहे का, असं थोडीसंच करणार काय. हां तसं मी इथे 33 जागांचा 33 वेळा सांगितलं. कोल्हापूरचा महानगरपालिकेचा 33 आकडा मी 33 वेळा सांगितलं की 33 खाली काय आम्ही जाणार नाही. वर किती हे महायुतीमध्ये रिजिड म्हणजे ताठर राहून चालत नाही. 35ही मिळतील, 38ही मिळतील, 33वर थांबायला गेलं, 33 खाली आम्ही येणार नाही. मग सर्वेमध्ये त्याच 33 मिळतील का नाही मिळतील याच्याऐवजी ही घ्या. सगळी 33 माणसं कंटिन्यू होते की नाही होणार. 32 झाली, 30 झाली, काही ठिकाणी नवीन आले. 5 वर्ष महानगरपालिका होती आणि 3 वर्ष प्रशासन. 8 वर्ष मागच्या निवडणुकीला गेल्यामुळे मधल्या काळात जिथे सिटिंग आहे तिथे नवीन 4 माणसं उभी राहिलेत. असं कसं म्हणून चालेल की सिटिंगला नाही म्हणून. सिटिंग सहित सगळ्यांचा सर्वे होईल. कुठे इचलकरंजीची महानगरपालिका ही पहिल्यांदा होणार असल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीसारखं तिथे बॅक रेफरन्स काही नाही आहे. तर त्या दोघांनी संमतीने निर्णय केला आहे की दोघांनी आपापले इच्छुकांचे अर्ज घ्यावेत, ते सगळे सर्वेत टाकू आणि त्या सर्वेप्रमाणे जिंकणाऱ्या जागा काढू. एखाद्या वेळेस 60% हळवंकरांनी वर्षानुवर्ष डेव्हलप केलेल्या जुन्या भारतीय जनता पार्टीत जातील किंवा 60% आवड्यांकडे पण जातील. ज्याच्याकडे बरी माणसं आहेत, ज्याचं सर्वेमध्ये चांगलं नाव येईल, त्यावर आत्ता नाही आम्ही फिगर ठरवणार, त्यावर ठरवू. इथे का ठरवणार तर त्याला बॅक रेफरन्स आहे. तिथे का नाही ठरवणार, ते बॅक रेफरन्स नाही आहे. आणि जे सहभागी झाले आहेत तेही महानगरपालिका निवडणुका येता येता बाहेर पडतील आणि आभास जो निर्माण केला की आम्ही एकत्र लढणार आहोत तो आभास होता असं लक्षात येईल. भारतीय जनता पक्षानं किंवा महायुतीने असं सांगितलं की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढू, परंतु चंदगडचं उदाहरण घेतलं तर आमदारांनी काही लोकांना एकत्र घेतलेलं आहे. त्याला प्रतिक्रिया म्हणून तिथल्या माजी आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणले. तर अशा पद्धतीने महायुती एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न असला तरी त्या त्या ठिकाणच्या आवश्यकतेप्रमाणे कार्यकर्त्यांवर, जे आमच्या सुदादाने म्हटलं, कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर अन्याय न करता निर्णय करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक नगरपालिकेला आज एक एक प्रभारी जोडला. त्या प्रभाऱ्याने 4-5 तिथल्या प्रमुख नेत्यांबरोबर बसून युती करण्याचा फायदा आहे का युती न करण्याचा फायदा आहे, आघाडी करूया, चिन्ह घेऊया ना, सगळे निर्णय त्यांच्याकडे दिलेले आहेत. यात एखादं चंदगड नगरपालिकेमध्ये युती नाही आहे तर गडहिंग्लजमध्ये होईल, मुरगुडमध्ये नाही आहे तर कागलमध्ये होईल. नगरपालिका वाईज नाही तर झेडपी आणि एकेका पंचायत समिती वाईज निर्णय वेगवेगळे राहतील, ते जिंकण्याचे निर्णय राहतील.
ते कार्यकर्त्यावर अन्याय न करण्याचे राहते. निकष काय? कार्यकर्त्यावर अन्याय करायचा नाही. निकष काय? जिंकणार आहे की नाही जिंकणार? अशा परिस्थितीत जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवरून आघाडी करावी लागली तर करतील का स्थानिक नेते? कसं काय असं करू? ते एवढी मूर्ख नाहीत, खूप हुशार आहेत ना आमचे लोकल कार्यकर्ते. आणि आम्ही जिल्ह्याची एक 4 जणांची समिती नेमली. हळवंकर, आवाडे, धनंजय महाडिक, महेश जाधव आणि एक 5 कोण जिल्हाध्यक्ष असे 5 जणांची समिती आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते स्वातंत्र्य फायनल विचारून करायचं, असं केलं. आमच्याकडे बरोबर लॉक करण्याची व्यवस्था.